नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला घरात असलेल्या शॉपिंग बॅग्स मधून एक सुंदर अशी बॅग शिकवणार आहे। आपल्याकडे खूप साऱ्या अशा कापडाच्या पिशव्या येतात ना, त्याच्यापासून मी मजबूत अशी बॅग बनवणार आहे। बघा, अशी एक मी बॅग घेतलेली आहे। बघा, ती बॅगला आहे ना असं कडेने कापून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने पण आपण कापून घेणार आहे, म्हणजे आपल्याला दोन पीस भेटतील। बघा, अशा पद्धतीने आपण ह्याचे दोन भाग करणार आहोत सेपरेट। खूप सोपी अशी ही बॅग आहे आणि तुमच्याकडे कोणत्या पण साईजमधली उपलब्ध असेल तर त्यामधून तुम्ही हे बनवू शकता। आता मी एक आहे ना असं ओढणीचं कापड घेतलेलं आहे। हे बघा, माझ्याकडे एक ओढणी होती खराब झालेली, त्याचा असं चांगला भाग काढून घेतला आहे। आता तो आहे ना असं आपण त्याच मापाचं घ्यायचं आहे आणि इथे जे आपण हँडल आहे ना तिथे पहिल्यांदा शिवून घ्यायचं आहे। उलट ठेवून शिवून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे हे असं ठेवायचं आणि त्याच्या असं उलट कापड ठेवायचं आणि शिवून घ्यायचं आहे आणि ते थोडं कट करून परत उलट ओढून घ्यायचं आणि चारी बाजूने शिवून घ्यायचं। बघा, ज्या काही असं शिवलं ना की असं मध्ये कापायचं आणि तो गोल आहे ना आपण असं त्या गोलाप्रमाणे हे वरचं कापड पण कापून घ्यायचं आहे। आणि असं कडेने छोटे छोटे असे काप मारायचे, म्हणजे आपलं कापड आहे ना सुलट बाजूने नीट व्यवस्थित बसेल। ठीक आहे, बघा असे छोटे छोटे काप मारायचे, मोठं असं जोरात हे करू नका, नाही तर पुढचा भाग कापला जाईल। अलगदपणे छोटे छोटे काप मारून घ्या। ठीक आहे, आता इथून आहे ना हे सगळं त्या गोलाच्या इथून आता हे कापड असं सरळ बाजूला पुढच्या बाजूला काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपली सरळ बाजू अशी वरती येईल। हो का, आणि आता तिथे असं हे गोलाकाराची पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची आणि मग चारी बाजूनी शिलाई मारायची। अशी ही शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कापड व्यवस्थित बसेल। ठीक आहे, हो का, मी कसं केलं आहे हा दुसरा भाग बघा, इकडनं पण मी हे शिवून घेतलेलं आहे। आता हे दोन भाग माझे असे शिवून झालेले आहेत बरं का। आता हे असे एकमेकांवर उलटे ठेवायचे आणि पूर्ण असं खालच्या बाजूनी असं एकमेकांवर ठेवून बरोबर हे दोन हँडल एकमेकांवर आले पाहिजे बरं का। असं एक साधारण 2 इंच खालनं दुमडायचं आणि कडेने शिलाई मारून घ्यायची। पहिल्यांदा खालती शिलाई मारायची आणि मग दुमडून 2 इंच दुमडायचं वरती। ठीक आहे, आणि कडेने शिलाई मारून घ्यायची। ठीक आहे, आता आपण ही बॅग सरळ करूया। अशा पद्धतीने आपला हा बॅगचा बेस खालती तयार होतो। हो का, आणि खूप सुंदर अशी ही बॅग होते। तुम्हाला काही बाहेर मार्केटमध्ये म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू वगैरे आणायच्या असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बॅग शिवू शकता। म्हणजे आपल्याकडे कसं मोठ्या साईजच्या पण अशा शॉपिंग बॅग येतात, तर त्याला तुम्ही कापड लावून मजबूत प्रमाणे शिवून घेऊ शकता। बेस पण एकदम छान झालेला आहे। कशी वाटली ही बॅग? मग छान झाली आहे ना बॅग? आवडला ना व्हिडिओ? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।